नमस्कार, मी भागवत जोशी BJ न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे। आज एक BJ न्यूजवर येण्याचं कारण म्हणजे एक वेगळी कहाणी घेऊन मी आपल्यासमोर सादर करणार आहे। तर आज आपल्यासोबत आहेत गरड गौरवची इच्छा आहे की यांना कलेक्टर व्हायचं। कलेक्टर होणं हे काय सोपं नाही। गौरवची इच्छा असली तरी त्याची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे तो कलेक्टर होऊ शकत नाही। पण यांचं एकच म्हणणं आहे की बाबा कोणी जरी यांना शिक्षणामध्ये मदत करावी असे कुणाला जर वाटत असेल तर BJ न्यूजला कॉन्टॅक्ट करावं आणि त्याला पाहिजे तशी साजेशी अशी मदत करावी। तर मी आता गरड आपल्या गौरवसोबत काही संवाद साधणार आहे। गौरव, काय चाललं बेटा? आता मला सांग, तू हुशार आहेस, तुला असं काय व्हावं वाटतं आता? कलेक्टर। बरं, मग कलेक्टर होता तुला असं कोणाची मदत वगैरे अशी व्हावी असं वाटते का? जी गरीब घरचे आहेत त्यांची मदत करा। कलेक्टर होऊन काय करणार तू? गरिबांना मदत करणार। तुम्ही पाहू शकता ह्याची परिस्थिती नसताना त्याची इच्छाशक्ती आहे की तो कलेक्टर होईल आणि कलेक्टर झाले नंतर अशा गोरगरिबांना मी मदत करेन असं या चिमुकल्याचं म्हणणं आहे। देवा तुझा माझा का रे वैराकार, दुःखाचे डोंगर का दाखवशी, अशा तुकाराम महाराजाच्या अभंगाप्रमाणेच या चिमुकल्यावर अतिशय संकट आलेलं आहे। ते संकट म्हणजे काय की नेमकं शिक्षणाचा खर्च कसा उचलावा, शिक्षणामध्ये कोण मदत करेल असाच प्रश्न या चिमुकल्याला भेडसावत आहे। मला सांग गौरव, आता कलेक्टर व्हायचं स्वप्न आहे तुझं, मग कसं होणार? मग काय अडचणी काय येतात तुला? अडचणी काय येतात? मला इंग्लिश स्कूल शाळेत जाऊ वाटतंय, पण माझ्या मम्माकडे पैसे नाहीत, मला पप्पा नाहीत, म्हणून मला शाळेत जाऊ वाटतं। तुम्ही पाहू शकता या चिमुकल्याचा कंठ दाटून येतोय, म्हणतोय की पप्पाचं छप्पर माझ्या डोक्यावरती नाही आहे, पण मला इंग्लिश स्कूलला जायचं। पण इंग्लिश स्कूलला जायचं खरं, पण इंग्लिश स्कूलचा खर्च किती असतो हे तुम्हाला माहीतच आहे। तर कृपया करून BJ न्यूजच्या वतीनं मी विनंती करतो तुम्हाला, जे बी कोण दानशूर असतील या गौरवचा खर्च उचलावा किंवा याला शिक्षणामध्ये काहीतरी मदत व्हावी, या स्टोरीमागचा एवढाच उद्देश आहे। तुम्ही पाहू शकता गौरवची मम्मी माझ्यासोबत आहेत, सुषमाजी गरड। नमस्ते मॅडम। मला सांगा मॅडम, तुमच्या चिमुकल्याची इच्छा आहे कलेक्टर व्हायची। हो, कलेक्टर पण काय अडचणी येतात, काय नाही, थोडंसं दोन शब्दामध्ये सांगू शकाल? एकतर खेडेगाव असल्यामुळं कामाची लिंक लागत नाही आहे, आणि मेन गोष्ट म्हणजे त्याला वडिलांचा सारा नाही आहे, आणि परिस्थिती वाईट असल्यामुळं मी त्याला इंग्लिश स्कूलला घालू शकत नाही। जर कोण मदत करणारे असतील इच्छुक तर माझ्या लेकराला अवश्य मदत करावी। तर मला सांगा, तुम्ही कामधंदा वगैरे शोधताय, तर काम मिळाल्यानंतर तुमचं काय थोडंसं म्हणजे उपजीविका भागेल का? हो, भागेल, नक्कीच भागेल। कशा पद्धतीचा तुम्हाला जॉब पाहिजे? माझं मतिमंद शाळेचं क्रॉप टीचरचं झालेलं आहे, पण सध्याच्या युगामध्ये जास्त कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, ती डोनेशन मागत आहेत, त्याच्यामुळं मी ती पण डिग्री असताना पण मी नोकरी करू शकत नाही का, तर डोनेशन मागत आहेत। आणि असा रोजगार करायला गेलं तर गावाकडं दवाखान्यामध्ये म्हणा, कुठे म्हणा, तर 5,000, 7,000, 10,000 हे जेशिवाय पेमेंट देऊ शकत नाहीत। मग तेवढ्यावर आमच्या दोघांचा खर्च म्हणा, दवाखान्याचा खर्च म्हणा, शाळेची तिची फीस ती कव्हर होऊ शकत नाही। तुम्ही पाहू शकताय जॉब करायला गेलं तर 5 ते 8,000च्या मध्ये पेमेंट मिळतं असं सुषमा गरडचं म्हणणं आहे, आणि या 7-8 हजारामध्ये अतिशय तुटपुंज पगार आहे, आणि या तुटपुंज पगारामध्ये गौरवचा शिक्षणाचा खर्च भागवू शकत नाही। तर माझी परत विनंती राहील BJ न्यूजच्या वतीनं की कुणी जर या मुलांना थोडंसं सहकार्य करायचं असेल तर नक्कीच BJ न्यूजशी कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज त्यांना सहकार्य